मेंढ्या घेऊन त्यांच्या शेतामध्ये गेले, शेतात काही नव्हतं, खडखड होती सगळी. एवढंच नाही, तो काय शेतीचा तुकडा उचलून नेणार होती का? ज्या पद्धतीने तिला मारलंय, या हरामखोरांना तर कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेच सोडलं जाणार नाही. पोलीस पण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलंय. सोलापूर पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री हे सोलापूरचे एसपी अतुलजी कुलकर्णी यांच्या संपर्कात होते, सूचना देत होते. डीवायएसपी अंजना मॅडम या सगळ्या घटनेवरती लक्ष ठेवून होत्या, सूचना देत होत्या. आयो साहेब इथे स्वतः आलेले आहेत आणि त्याच्यामुळे अवघ्या 2 ते 3 दिवसांमध्ये व्हिडिओ मधून माणसं आयडेंटिफाय करून त्यांना जेरबंद करण्यात आले. आणि म्हणून हा प्रश्न माणुसकीचा प्रश्न आहे. पोलीस त्यांचं काम करणार, सरकार त्यांचं काम करणार, पण प्रश्न हाच उपस्थित होतो की 60 वर्षाची आपल्या आईच्या वयाची एक महिला, तिला आपण कशा पद्धतीने मारतोय, राक्षसासारखं मारतोय, जनावरासारखं मारतोय. तिच्या डोळ्याचं इकडचं फ्रॅक्चर आणि सगळ्या गोष्टी बघितल्यावरती 60 वर्षाची माता आहे ती, काय बोलायचं आमच्या सारख्यांनी, सांगा तुम्ही.